कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात भुईबावडा येथील 10वी परीक्षा केंद्रावर मोठा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। एका विद्यार्थ्याच्या 9 पैकी तब्बल 7 पेपरच्या पुरवण्यात दुसऱ्याच व्यक्तीकडून लिहून घेतल्याचं तपासात समोर आल्याने कॉपीमुक्त परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मार्च 2026 मध्ये झालेल्या 10वीच्या परीक्षेनंतर इंग्रजी विषयाची उत्तरपत्रिका तपासणीसाठी गेली असता मुख्य उत्तरपत्रिका आणि पुरवणीमधील हस्ताक्षर वेगळे असल्याचं एका शिक्षकांच्या निदर्शनास आले। त्यांनी याबाबत कोकण विभागीय बोर्डाकडे तक्रार केली। त्यानंतर बोर्डाने संबंधित विद्यार्थ्याचे सर्व 9 पेपर मागवून तपासणी केली असता 7 पेपरमध्ये हस्ताक्षर पूर्णपणे वेगवेगळे असल्याचे स्पष्ट झाले आहे। या प्रकरणी भुईबावडा परीक्षा केंद्र संचालक, सुपरवायझर आणि संबंधित शिक्षकांची रत्नागिरी येथील बोर्ड कार्यालयात तब्बल 7 तास चौकशी करण्यात आली। प्रत्येक कर्मचाऱ्याचे सविस्तर जबाब नोंदवण्यात आले। दरम्यान संबंधित विद्यार्थ्याचा निकाल राखून ठेवण्यात आला असून त्याच्यावर रिस्टिकेटची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सीसीटीव्ही देखरेखीखाली परीक्षा सुरू असताना उत्तरपत्रिका वर्गाबाहेर कशा गेल्या आणि पुन्हा कशा जोडल्या गेल्या याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होतोय। या गैरप्रकारात मोठे रॅकेट कार्यरत असल्याची चर्चा सुरू असून शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे।